नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. प्राईम टाईम महाराष्ट्राला आज खात्रीलायक सूत्रांकडनं म्हणजे आमचे जे विश्वसनीय सूत्र आहेत त्यांच्याकडनं एक महत्त्वाची न्यूज, ज्याला आपण टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये ब्रेकिंग न्यूज असं म्हणू शकतो, अशी एक ब्रेकिंग बातमी आम्हाला समजली. ती समजल्या जर मला आठवण कुणाची झाली असेल तर ती शिवसेनेचे खासदार संजय राऊत जे आहेत त्यांच्या एका वक्तव्याची आठवण झाली. ते असं म्हणाले होते नुकतेच की मोदींचं अवतार कार्य आता संपत आलेलं आहे, संपलेलं आहे आणि संघ मोदींवर नाराज आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल की अशी ब्रेकिंग बातमी काय तुमच्या समोर आलेली आहे. ही बातमी पहिल्यांदा मी सांगतो की आम्हाला जे समजलं आमच्या विश्वसनीय सूत्रांकडनं ते म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जी नेमणूक जी रखडलेली आहे त्या अध्यक्षांची निवड ही येत्या 8 दिवसात होईल, अशी ही महत्त्वाची बातमी पहिल्यांदा आपल्याला मिळाली आणि ती तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी आत्ता खरं तर हा व्हिडिओ करतोय. आणि बातमी अजून पुढची महत्त्वाची आहे ती म्हणजे मग आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार. आत्तापर्यंत आपण अनेक नावं ऐकली आहेत, त्यांची चर्चा झाली आहे. मग अगदी नितीन गडकरी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अशा अनेकांची नावं चर्चेमध्ये होती. पण मी तुम्हाला सांगतो की जे नाव आमच्यापर्यंत आलंय त्याच्यामध्ये चर्चेतलं कोणतंच नाव नाही आहे. हे मी त्या सूत्रांच्या आधारे खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकतो की त्या चर्चेतलं कुठलंही नाव नाही. मग कुठलं नाव आहे? सध्या तुम्ही बघितलं असेल एक 4 ते 5 दिवसापूर्वी संघाकडनं एक नाव चर्चेला गेलंय. अर्थातच संजय जोशी या नावाची एक चर्चा ही सुरू झालेली आहे आणि आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये संजय जोशी जे आहेत, जे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, जे संघाचे कट्टर पदाधिकारी आहेत, जे संघाचे कट्टर नेते म्हणूयात, असे संजय जोशी यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. आता तुम्ही बघा, एकतर 11 वर्षांनी मोदी म्हणजे पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर 2014 पासून जवळपास 11 वर्षांनी मोदी यांनी नागपूरच्या संघ कार्यालयाला भेट दिली. ही भेट त्यांनी का दिली ही चर्चा रंगलेली होती. याच्यामध्ये अनेक कारणं सांगितली गेली की आता मोदींचं वय 75 होतंय आणि मोदींनीच हा नियम केलेला आहे की 75 वर्षानंतर कोणीही पक्षामध्ये सक्रिय राहणार नाही. त्यामुळे मोदी आता पाय उतार होणार का आणि ते व्हायला लागू नये म्हणून संघाचा पाठिंबा हवाय म्हणून ते धावत पळत संघ कार्यालयामध्ये आले, अशी एक चर्चा झडली. ही जेव्हा त्यांनी संघ कार्यालयाला भेट दिली, अगदी त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊतांनी हे स्टेटमेंट केलं की आता मोदींचा अवतार कार्य संपलेलं आहे आणि संघ मोदींच्या एकूण कारभारावर नाराज आहे. आता ही 2 स्टेटमेंट आपण मुद्दामून लक्षात ठेवूया. यानंतर आता संजय जोशी जे संघाचे आहेत त्यांचं नाव आता समोर येत आहे. आता खरं तर आम्हाला जी कळली ती 2 नावं आहेत. एक मनोहरलाल खट्टर आणि संजय जोशी, अशी 2 नावं कळली आहेत. पण आम्ही जेव्हा एक सगळी चर्चा केली की काय होऊ शकतं, आता ही 2 नावं कुठेही आपल्या आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये नव्हती, राजकारणाच्या चर्चेमध्ये नव्हती. जी नावं चर्चेला गेली ती वेगळीच होती. पण एकदम मनोहरलाल खट्टर आणि संजय जोशी ही नावं कुठून आली असा एक प्रश्न आपल्याला पडतो. पण सध्या या 2 नावांची चर्चा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आघाडीवर जे नाव आहे ते संजय जोशी यांचं आहे. आता आपण हेच तर बघणार आहोत की मग नेमकी अध्यक्षपदाची माळ ही कुणाच्या गळ्यात पडतीये. नरेंद्र मोदी यांची या दोन्ही नावांना पसंती असणार आहे का? नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्यातलं काय समीकरण आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, खरंच
मोदींचं काउंटडाऊन सुरू झालंय का, असे सगळे प्रश्न आपल्या मनात आहेत. त्याचाच विचार या आपण व्हिडिओमधनं करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी जे तुम्हाला सांगितलं की 2 नावं राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आहेत. कारण आता आपण बघतोय JP नड्डा अध्यक्ष आहेत, त्यांना 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. खूप दिवसापासून अध्यक्षपदाची नेमणूक ही रखडलेली आहे. कारण जे नाव मोदींना वाटतंय ते संघांनी डावललेलं आहे. संघ जे नावाला पुढे आणतोय ते नाव मोदींना पसंत पडत नाहीये. असा एक मधला सगळा काळ गेल्याचं आपल्याला माहिती आहे. परंतु आत्ता जेव्हा मोदींनी भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये असं म्हटलं जात आहे की संघाकडनं 2 नावांची शिफारस केली गेली आहे. संघाकडनं जास्त जे रेटलं जात आहे ते संजय जोशी यांचं नाव रेटलं जात आहे. आता गंमत अशी आहे की या नावाला म्हणजे जी माहिती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये असंही कळलेलं आहे की संघाने तर आपलं नाव पुढे केलेलं आहे. म्हणजे पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये अध्यक्षपदाची निवड होईल. अध्यक्षपदी कोण येईल हेही नाव समोर येईल आणि हे केवळ पुढच्या 15-16 एप्रिलपर्यंत होईल अशी खात्रीलायक आपली माहिती आहे. आता संघाने जे नाव पुढं केलेलं आहे त्याला सरकारने म्हणजे मोदी सरकारने सुद्धा त्याला होकार दर्शवलेला आहे असं कळत आहे. आता त्यामुळे थोडीशी संभ्रमावस्था काय येते मी तुम्हाला सांगतो. 2 नावं आपल्या समोर आली आहेत, एक मनोहरलाल खट्टर आणि संजय जोशी. मनोहरलाल खट्टरांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर मनोहरलाल खट्टर हे सुद्धा संघाचे पदाधिकारी राहिलेत, स्वयंसेवक राहिलेत. साधारणतः माझ्या मते 1977 मध्ये मनोहरलाल खट्टरांनी संघामध्ये त्यांनी प्रवेश केला. 80 मध्ये ते संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर खट्टरांचं काम बघत खट्टरांवर अनेक राज्यांची जबाबदारी ही संघानं भाजपनं त्यांच्यावर सोपवलेली होती. अगदी काश्मीरपासून, काश्मीर आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, अशी अनेक राज्यांची जबाबदारी ही खट्टरांवर सोपवण्यात आली होती. म्हणजे पक्षवाढीच्या दृष्टीतनं, संघटना वाढीच्या दृष्टीतनं खट्टरांकडे खूप महत्त्वाची जबाबदारी ही देण्यात आली. त्यानंतरही आपल्याला माहिती आहे की याच मनोहरलाल खट्टर जे आहेत त्यांना हरियाणातून उमेदवारी देण्यात आली, ते निवडूनही आले. माझ्या मते जवळपास 63-64 हजारांनी खट्टर निवडून आले आणि त्याच खट्टरांना म्हणजे त्यांच्याच गळ्यात हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सुद्धा घातली गेली. त्याच दरम्यान मोदी सुद्धा म्हणजे मोदींच्या नेतृत्वामध्ये खट्टर मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे मोदींचे आणि त्यांचे संबंध हे बऱ्यापैकी चांगले आहेत. असं जरी असलं म्हणजे संघाने हे नाव जरी रेकमेंड केलेलं असलं तरी संघाचा आग्रह हा दुसऱ्या नावासाठी आहे. पण पहिल्या नावाला जी पसंती आहे खट्टरांच्या ती सरकारकडून म्हणजे मोदी आणि शहा यांच्याकडनं पसंती दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे खट्टर होतात की काय असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये आला. पण व्यक्तिगतरित्या जर मला विचारलं तर खट्टरांची पॉसिबिलिटी मला कमी वाटती आहे. याचं कारण आहे कारण 2000 संघ जो आहे, संघ प्रत्येक वेळी पुढच्या निवडणुकीचा विचार हा करत असतो. 2029ला खरंच जसं राऊत म्हणतायत तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा राहील का या बाबतीमध्ये आत्ता एक साशंकता निर्माण झालेली आहे. कारण संघाला मोदी ज्या पद्धतीने एकाधिकारशाही पद्धतीनं ज्या पद्धतीचा कारभार करतायत जो संघाला मान्य नाही आहे आणि त्यामुळे संघ कुठेतरी नाराज आणि त्या नाराजीची आपल्याला उदाहरणं सुद्धा माहिती आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये संघाने जेव्हा मदत केली नाही भाजपाला तेव्हा काय चित्र आलं हे आपण बघितलेलं आहे. आणि याला निमित्त ठरलं ते म्हणजे JP नड्डा जे अध्यक्ष आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी एक स्टेटमेंट केलं की आत्तापर्यंत आम्हाला संघाची गरज होती पण आता आम्हाला संघाची गरज तशी नाही आहे, त्यामुळे आम्ही स्वबळावर अनेक गोष्टी आता करू शकतोय. याच्यातनं संघ दुरावला होता, लोकसभेमध्ये ते रिझल्ट आले. पण त्यानंतर पुन्हा भाजपाने संघाबरोबर जुळवून घेतलं, मोदींनी संघाबरोबर जुळवून घेतलं आणि मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेचे काय निकाल लागलेले आहेत हे आपल्या समोर आहेत. म्हणजे संघाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला पर्याय नाही हे संघाने दाखवून दिलेलं आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये संघाने जे नाव पुढे केलेलं आहे
त्याच्यामध्ये एक मनोहरलाल खट्टर आहे, पण मनोहरलाल खट्टरांच्या बाबतीमध्ये संघाचा एवढा आग्रह नाही, पण मोदी शहांनी पसंती दिली आहे. आता ज्याचा आग्रह संघाने धरलेला आहे ते नाव आहे संजय जोशी. संजय जोशींच्या नावाला मात्र मोदी आणि शहा कितपत सहमती दर्शवतील या बाबतीमध्ये मात्र निश्चित प्रश्न आहे. याचं कारण एकमेकांचे अत्यंत घट्ट मित्र असणारे संजय जोशी आणि नरेंद्र मोदी हे नंतरच्या काळामध्ये एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेले आहेत. त्यामुळे संजय जोशींच्या अध्यक्षपदाच्या नावाला मोदी आणि शहा यांचा विरोध राहील अशी एकूण शक्यता मला वाटतेय. पण त्यातून संघ जो आहे, संघ ही गोष्ट ऐकेल का या बाबतीमध्ये प्रश्न आहे. त्यामुळे दुसऱ्या नावाला, म्हणजे आमची जी माहिती आहे या दोन नावांपैकी एक अध्यक्षपदाची माळ एकाच्या गळ्यात पडणार. त्यातून आमचं ॲनालिसिस असं आहे की संजय जोशींच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता ही अधिक आहे. आता नेमकं हे संजय जोशी आहेत कोण, का त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या गळ्यात माळ पडू शकते हे आपण बघूया. संजय जोशी जे आहेत हे मूळ नागपूरचे. मी म्हणलं तसं की 80 साली ते सुद्धा संघामध्ये गेले, संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. माझ्या मते संघाने त्यांना जी जबाबदारी दिली त्यावेळेला, म्हणजे माझ्या मते 88-89 मध्ये नरेंद्र मोदी आणि संजय जोशी या दोघांवर गुजरातची जबाबदारी दिली पक्षवाढीसाठी, संघटनेच्या वाढीसाठी. आणि या दोघांनी गुजरातमध्ये प्रचंड काम केलं. म्हणजे पक्षाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केला. त्याच्यानंतर संघाचाही विस्तार त्याच्यामध्ये झाला आणि 1995 माझ्या मते 95च्या निवडणुकीमध्ये संघाला प्रचंड मोठं यश हे नागपूरमध्ये मिळालं. त्यामुळे या दोघांनी ज्या पद्धतीची, आपण ज्याला म्हणतो ना जमीन ज्याला कसणं म्हणतो, नांगरणं म्हणतो, ही सगळं काम या संजय जोशी आणि नरेंद्र मोदींनी हे 88-89 मध्ये केलं. 95ला भाजप सरकार तिथे म्हणजे बहुसंख्येनं निवडून आलं. आता पंतप्रधान आपला मुख्यमंत्री कोण होणार या मुख्यमंत्री पदाची तिथे मात्र खूप चढाओढ सुरू झाली. याच्यामध्ये दोन नावं जी आहेत ती मुख्यमंत्री पदासाठी ही चर्चिली जात होती. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन नावं म्हणजे केशुभाई पटेल आहे आणि दुसरं नाव म्हणजे वाघेला आहेत. वाघेला सुद्धा आपल्याला माहिती आहे की या दोन नावांची चर्चा ही खूप झाली. पण आणि केशुभाई पटेलांना मुख्यमंत्री केलं गेलं, त्यातून वाघेला दुखावले आणि त्यांनी अगदी बंडाचा पवित्रा घेतला. आणि मग त्याच्यानंतर केशुभाई पटेलांचं नाव मागे घेत ऐनवेळी सुरेश मेहता जे आहेत, मेहतांचं नाव हे मुख्यमंत्री म्हणून पुढे आणलं गेलं आणि मेहता मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2098च्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत संघाने काय केलं होतं, संघामध्ये संघटन मंत्री आणि संघटन महामंत्री अशा दोन त्यांच्यामध्ये पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये संजय जोशी होते संघटन मंत्री आणि नरेंद्र मोदी होते संघटन महामंत्री. तर 1995च्या या सगळ्या विजयानंतर नरेंद्र मोदींना दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं पुढच्या कामासाठी आणि संजय जोशी जे आहेत त्यांना महामंत्री केलं गेलं आणि ते गुजरातमध्येच राहिले. 98ला सुद्धा गुजरातमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं. पुन्हा जे हे जे आहेत आपले माझ्या मते शंकरसिंह वाघेला नाही, कारण वाघेलांच्या मध्ये केशुभाई पटेलांना 2098 मध्ये मुख्यमंत्री केलं गेलं. परंतु त्यांना म्हणजे 2098 मध्ये जेव्हा भाजप निवडून आलं तेव्हा मात्र नरेंद्र मोदींना असं वाटलं की नाही, आता दिल्लीमध्ये राहण्यात काही मजा नाही, आपण गुजरातमध्ये परतूयात. आणि त्यांनी तो हट्ट धरला. पण केशुभाई पटेलांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली. पण समाऊ काही घटना अशा घडल्या की 2001 मध्ये पोटनिवडणूक घेतली गेली आणि
त्याच्यामध्ये मात्र भाजपचा पराभव झाला आणि त्यानंतर मोदींना परत गुजरातमध्ये आणलं गेलं आणि मुख्यमंत्री म्हणून जी गुजरातची मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये माळ पडली. जसे नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री झाले तसं संजय जोशींना त्यांनी गुजरातच्या राजकारणातनं बाहेर काढलं किंवा लांबच फेकून दिलं आणि मग संघाने संजय जोशींना दिल्लीमध्ये पाठवलं. या सगळ्या दरम्यान माझ्या मते 2005 मध्ये संजय जोशींच्या विरोधातली एक सीडी प्रसिद्ध झाली, ज्याच्यामध्ये एका कथित महिलेसोबत ते एका वेगळ्या अवस्थेत आहेत असं दिसत होतं. पण नंतर याच्या सगळ्याची जेव्हा चौकशी झाली, हे प्रकरण अगदी फार चौकशीपर्यंत गेलं आणि सगळ्या चौकशी अंती यामध्ये हा सगळा खोटा प्रकार होता हे सिद्ध झालं आणि मग त्याच्यातनं संजय जोशी हे पुन्हा सही सलामत बाहेर आले आणि पुन्हा ते संघाच्या आणि पक्षाच्या कामी लागले. पण या दरम्यान त्यांना भाजपच्या पक्ष कामातनं त्यांना पूर्णतः बाहेर काढण्यात आलं होतं, कारण प्रतिमा वाईट व्हायला नको म्हणून. आणि असं म्हटलं जातं की ही जी सीडी संजय जोशींच्या बाबतीतली जी बाहेर आली त्यामागे नरेंद्र मोदींचा हात आहे. एकूणच जे मित्र म्हणून 88-89 मध्ये मोदी आणि संजय जोशी हे अगदी मित्र होते, पण नंतरच्या काळामध्ये ते मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनत गेले. आणि या सीडी प्रकरणामध्ये तर अक्षरशः संजय जोशी हे नाराज झाले आणि त्यानंतर ते पूर्ण राजकीय पटलावरनं ते गायब झाले. आता जवळपास या गोष्टींना 14-15 वर्ष झाली, म्हणजे एक 14 वर्षाचा वनवास संपवून, कारण जसे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसं संजय जोशींना पूर्णतः साईड ट्रॅक केलं गेलं. त्यांना कुठेही भाजपमध्ये त्यांचं स्थान हे ठेवलं गेलं नाही. त्यामुळे आता पुन्हा जेव्हा हे नाव चर्चेला येत आहे तेव्हा असं म्हटलं जात आहे की 14 वर्षांचा संजय जोशींचा वनवास आता संपलेला आहे आणि बहुधा संघ जो आहे हा संघ अध्यक्षपदाच्या भाजपाच्या अध्यक्षपदी संजय जोशीचा आग्रह धरती आहे. आता एक लक्षात घ्या, जसं मी म्हटलं की मनोहरलाल खट्टर हे होऊ शकतात का, तर माझ्या मते नाही. तसंच आता इथं तर संघाचाच आग्रह आहे संजय जोशींच्या नावाला, पण मी जो आता हा सगळा इतिहास तुम्हाला सांगितला याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांचं बिलकुल पटत नाही आणि म्हणूनच संघानं संजय जोशींचं नाव पुढे केलंय. कारण 2029 पर्यंत भाजपाच्या पंतप्रधान पदाचा चेहरा हा कदाचित वेगळा असू शकतो. अशा पद्धतीची स्थिती ही नाकारता येऊ शकत नाही आणि म्हणूनच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जर संजय जोशींची निवड झाली तर असं म्हणायला म्हणजे चुकीचं ठरणार नाही की मोदींचं काउंटडाऊन सुरू झालं की काय, अशी परिस्थिती ही येऊ शकते. आता मोदी विरोध करणार हे उघड आहे. याचं एक कारण, जर हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मोदींना संजय जोशींना रिपोर्ट करावा लागेल. त्यातून सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब, नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर अमित शहा आणि संजय जोशी हे तिघही गुजरातचे, त्यामुळे तिन्ही गुजरातची माणसं पक्षाच्या उच्चपदी असणं हेही मान्य होणार नाही. त्यामुळे असंही म्हटलं जातं कदाचित अमित शहांना खालच्या पायरीवर उतरायला लागेल अशी ही स्थिती आहे. म्हणजे जर का मोदींचा, आज मोदी आणि शहा ही जोडगोळी आहे आणि शहा म्हणजे मोदींसाठीचं ज्याला आपण म्हणतो ट्रबल शूटर, थिंक टँक जे काही असेल ते सगळं अमित शहा आहे. असंही काही घडू शकतं की मोदींची ताकद कमी करण्यासाठी संजय जोशी आले तर 3 गुजराती माणसं उच्च पदावर नकोत, म्हणून अमित शहांना खालच्या पदावर कुठेतरी आणणं, मोदींना एक प्रकारे राष्ट्रीय अध्यक्ष यांना बनवून, जोशींना बनवून
मोदींवर चेक ठेवणं, अशी सगळी गोष्ट या घडामोडींमागे घडतीये की काय, असा एक आपल्याला जे सध्या दिसतंय चित्र, ते अशा पद्धतीने प्रवास करतंय की काय असं आपल्या मनाला नक्की येऊ शकतं. कारण संजय जोशी आणि नरेंद्र मोदी म्हणजेच एका म्याणामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, हे नक्की आहे. त्यामुळे संजय जोशींचं नाव जर पुढे आलं आणि ते जर कन्फर्म झालं, तर मात्र मोदींच्या बाबतीमध्ये पुढचा जो सगळा प्रवास आहे तो मात्र खडतर असू शकणार आहे. 2029चा चेहरा सुद्धा मोदी असतील का नाही, अशीही शक्यता बोलली जाते. त्यामुळे आता नेमकं, आणि जशी आपल्याला माहिती मिळाली आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ ही कुणाच्या तरी या 2 नावांपैकी गळ्यात पडणार आहे. त्यालाही आता जास्त कालावधी नाही आहे. त्यामुळे या 8 ते 10 दिवसामध्ये खरंच काय घडामोडी घडतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पडद्यामागे अनेक गोष्टी घडतायत. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जरी संजय जोशींच्या गळ्यामध्ये ही माळ पडली, तरीही नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे मुरलेले खेळाडू आहेत. त्यामुळे ते सुद्धा पक्षांतर्गत पक्षांमध्ये काही संघटनात्मक महत्त्वाचे बदल करतायत. त्या बदलांकडे सुद्धा लक्ष ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या बदलांवर सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन. पण आत्ता जी ब्रेकिंग बातमी मी तुम्हाला दिली ती म्हणजे, एकतर 8 ते 10 दिवसामध्ये भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही होतीये. मनोहरलाल खट्टर किंवा संजय जोशी यांच्या गळ्यामध्ये ही माळ पडू शकते. आणि मग येणाऱ्या काळामध्ये नेमके याचे परिणाम काय होतात हे बघणं फार रंजक ठरणार आहे. तुम्हाला सुद्धा या गोष्टीवर काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.